आता माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये सत्ता आल्यानंतर आम्ही राजा राऊताला खलास करणार, रणवीर राऊताला खलास करणार, यांना दाखवतो करतो असे जर आता आमच्या जीवावरती जर उठणार असतील तर शेवटी आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे. त्यामुळे आम्ही काही आमच्या अंगावर जर आलं कोण किंवा आमच्या जर असं कोणी चॅलेंज करत असेल तर शेवटी प्रत्येकाला स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार. आम्ही काही एवढं गपचीप बसणाऱ्यापैकी माणसं नाहीत आणि कधी गपचीप पण बसणार नाही. त्याच्यामुळे आमच्या बाबतीमध्ये असं कोणी चॅलेंज देणं किंवा बघतो ठेवतो आणि ह्यांना संपवतो अशी भाषा करत असतील तर त्यावेळेस आमचं आम्ही खबीर आहे. ती पण आमची जो सगळी गुण आहे त्याच्यामुळे आमचा नाद करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. कारण या ठिकाणी त्यांचं असं स्वप्न असतं की आम्हाला उचवायचं आमच्याकडनं एखादा, आणि एखादा शब्द हा फार मोठं हत्यार आहे. एकदा ते तोंडातून बाहेर गेलं की ते त्याचे एका शब्दाचे 100 अर्थाचे अनर्थ निघत आहेत. त्याची जाणीव निश्चितपणानं मला आहे, असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जी काय थेट आरोप केले आमच्यावरती, आता रणवीरवरती एवढं जाळण्याचं कारण काय? जी काय काल बटबट बटबट करत होती, काय पार्श्वभूमी यांची? सकाळपासून संध्याकाळपर्यंत यांचे काय उद्योग असतात? कशा पद्धतीची वागणूक आहे? कुठल्या डॉक्टर साहेबांच्या लग्नाला गेल्यानंतर पिऊन तिथं तोंडावरती आपटले, किंवा रोज कुणाला कसं काय मागणी करून कसे फुकटचे सगळे यांचे व्यसन भागवण्याचे यांचे प्रकार आहेत. स्वतः कुठले उद्योगधंदे करायचे तर मी काय कोणाच्या लेकराला नाव ठेवण्याचा विषय नाही, पण विनाकारण जर तुम्ही एखाद्याला बदनामच करण्याचं विडाच उचलला असेल तर शेवटी आम्ही पण माणूस आहे. आम्हाला पण काही गोष्टी या ठिकाणी खुलासा करणं, किंवा तुम्ही असं वागणार असाल किंवा काही आमच्यावरती आरोप करणार असेल तर स्वतःची मुलं पहिल्यांदा काय करतात बघा. कोण डान्स मध्ये गेलं, कुठं धडकलं, मारता मारता वाचलं, कोण आता येड्या माणसासारखं फिरतंय. स्वतःची मुलं कुठल्या संध्याकाळी कुठल्या ठिकाणी तेलगिरी चौकामध्ये काय करतात, उद्योग काय करत होते, सूर्य एकदम लवकर होत होती का ही पण बघा. संध्याकाळी किती जणांचे किती वजन झालेले आहेत, किती पॉइंट लागतात, किती फुकटचं जेवण लागतं, हे सगळं बघा ना. तुम्ही तुमची मुलं व्यवसायाला लावा, तुम्हाला प्रॉपर्टी आहे, उद्योग व्यवसायाला लावा, चांगले संस्कार करा. आमची जर लेकरं बघितली तर कुठल्या हॉटेलमध्ये पुरी भाजी सुद्धा खायला लोक दिसणार. दाखवा मला कुठल्या हॉटेलमध्ये तर गेली का आमची. परंतु विनाकारण एखाद्याच्या मुलांना बदनाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी रचू नये असं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आणि कृपया माझी या तालुक्यातल्या किंवा संपूर्ण आमच्या परिवारावरती प्रेम करणारे किंवा जी सगळी मंडळी आहेत त्यांना नम्रपणे माझी हात जोडून विनंती आहे की कधीही कुठल्या चुकीच्या ठिकाणी माझ्या घरातले सदस्य किंवा माझ्यावर काम करणारे कार्यकर्ते जाणार नाही. त्याची दक्षता मी निश्चितपणानं सातत्याने घेत असतो, घेत राहणार आहे. त्यामुळे कृपया कधीही आमच्या परिवाराबद्दल तरी किमान गैरसमज कोणी करू नये. आम्ही जे काही या तालुक्याच्या विकासाकरता किंवा तालुक्याच्या हिताकरता एक पण आमच्या मनामध्ये आहे, किंवा आम्ही ज्या काही गोष्टी आमचे स्वप्न पाहिलेले आहेत, या तालुक्याचा विकास व्हावा, तालुक्यातला रोजगार उपलब्ध व्हावा, या तालुक्यामध्ये नवीन नवीन काही गोष्टी आणाव्यात, विकास व्हावा, हे सगळे स्वप्न आहेत ते आम्ही साकार करण्याचा या ठिकाणी निश्चितपणानं पहिलाही प्रयत्न केलेला आहे, आजही करतोय, भविष्यातही करणार आहोत. त्यामुळं कधी कृपया आता नाना असेल राजकारणामध्ये किंवा रणवीर असतो फ्रंटला, बाकी काय अभिजित, रणजित, हे सगळे आमचे बापू भाचं, ही सगळे जॉब हा व्यवसायातच पूर्णपणे आहे, इकडे काय बाहेर नाही. परंतु नानाला किंवा आता नानाला काय जरा थोडं हे झालं, पण रणवीरला जास्त करून टार्गेट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. कारण तो तरुण आहे, ऍक्टिव्ह आहे, सातत्यानं सगळ्या तरुणामध्ये किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये आता काम करण्याची पद्धत तर सगळ्या पत्रकारांनी पण पाहिलेली आहे किंवा जनतेने पाहिलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी किती जरी तुम्ही बदनाम करण्याचा रणवीरला किंवा आम्हाला प्रयत्न केला तरी तो यशस्वी आम्ही होऊन देणार नाही. आम्ही आपल्या सावध पवित्र्यामध्ये पण निश्चितपणाने एवढं मी सांगतो, ज्या गाड्या जाळल्या गेलेल्या त्या गाड्या कशा पद्धतीने जाळल्या गेल्या याचा आम्ही पण शोध घेतोय. गेली 2 दिवस झालं आम्ही सगळे सीसीटीव्हीचे फुटेज वगैरे आमची विशिष्ट यंत्रणा लावलेली, आणि ह्याच्यामध्ये जे काय आरोप करतायत ह्यांचं पण षडयंत्र आहे का कोणाला बदनाम करण्याचं, हा सुद्धा एक तपासाचा भाग आहे. त्या पद्धतीच्या पोलिसांना पण आम्ही काही हिंट दिलेले आणि निश्चितपणानं या ठिकाणी काही ना काही या ठिकाणी जी काही सुभाषनगरवरून थोडा क्ल्यू लागतोय आम्हाला थोडा, आणि काही काल जी बडबड पत्रकार परिषद घेतलेली स्टेटमेंट दिलेलं आहे पोलिटिक, त्यांचे पण हात असल्यासारखा आम्हाला संशय या ठिकाणी वाटतोय. कारण ज्यांच्या गाड्या जाळल्या
त्यांनी तिथं स्टेटमेंट दिलंय की कुणी अज्ञातानं हे केलं, ती बहुतेक ती नव्हती पण व्यक्ती तिथे पोलीस स्टेशनला ज्यांचं काही गाडी जळाली किंवा काही ती माणसं तिथं नव्हती पण. आणि ह्या सगळ्या गोष्टीला वेगळ्या घटना केल्या. ह्या जो प्रकार आहे सगळा ह्याच्यामध्ये आता मला कोणाच्या कुटुंबाची बदनामी करायची नाही किंवा कोण काय नाही. आणि वेळ प्रसंग आल्यानंतर मला त्या गोष्टी थोड्या पुढे आणावं लागणार. हे कशामुळे घडायला लागले किंवा कोणाचे कुठल्या कशामध्ये हात आहेत या सगळ्या गोष्टी मला पाहायला लागल्यात. आणि जी विनाकारण रणवीर बद्दल जी काही जलसी काही निर्माण झालेली आहे, काही XYZ स्वप्न बघतात पुढं काय आता नगरपालिकेला उभं राहायचं काय बघायचं, ती निवडणुकीत सांगू कसं असतं कसं नाही ती. परंतु ज्यांनी आपल्या मुलावरती विश्वास त्या ठिकाणी ठेवायचा आणि चुकीचं बापलेखाने तिथं जायचं या अत्यंत किविलवाणी प्रयत्न त्या ठिकाणी करतात. मला त्यांचा विषय लक्ष येत नाही की अगोदर दुसऱ्याच्या मुलांवरती आरोप करताना अगोदर स्वतःच्या मुलांनी, मी मगाच सांगितलं डान्स बार मध्ये जाताना ऍक्सिडेंट झालेला सगळ्यात माहिती, कशी पिऊन धुंद होती, कशी गाडी आडवी झाली, सगळ्या बारशीला माहित आहे कुणाचं लिकूड कुठं ऍक्सिडेंट झाला काय झालं आणि कशा अवस्थेत होता. बरोबर आहे, पोराचं तुम्हाला जास्त माहित असेल. परत ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये काय घटना घडली, दोन्ही मुलांनी ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये काय केलं आणि त्या ड्रायव्हरला कशा पद्धतीची शिक्षा व्हावी लागली आणि काय त्या कुटुंबाची वाताहात झाली एका ड्रायव्हरची, हे सुद्धा सगळं पुराव्याविषयी तुम्हाला पण माहित आहे. तुम्ही पण DYSP ऑफिस मध्ये होता, हातापाया पडत होता एका DYSPच्या, माझ्या मुलांना वाचवा माझ्या मुलांना. त्या दोन्ही पण मुलांनी काय प्रकार केला होता त्याच्यामुळे त्या एका बिचाऱ्याच्या घरामध्ये ती दुर्दैवी घटना घडली आणि त्याची शिक्षा त्या बिचाऱ्या ड्रायव्हरला गरीबाला भोगावं लागली. ही घटना संपूर्ण बारशी करायला माहिती आहे. त्याच्यामुळे अगोदर आपली मुलं सांभाळा, आपली मुलं व्यवसायामध्ये हे करा, उत्पन्न वाढवा आणि मग दुसऱ्याच्या मुलांना बदनाम करायचा. आणि आम्ही आमचं खंबीर आहे, आमची लेकरं जर चुकली तर ती कशी हासाडायची किंवा काय करायची तेवढी क्षमता आमच्या निश्चितपणे नाही. परंतु मी पुन्हा एकदा माझ्या संपूर्ण या तालुक्यातील जनतेला मी नम्रपणे सांगू इच्छितो की असा कुठलाही जाळपोळीचा प्रकार कुठल्याही आणि कुणी जरी केला असेल तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. त्याला योग्य जी काही शासकीय शिक्षा आहे पोलीस स्टेशनच्या माध्यमातून किंवा पुढच्या ज्या काही बाबी असतील शिक्षा त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप आमचा असणार नाही. आणि पत्रकार बांधवांना पण मी सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा पोलीस स्टेशनला विचारू शकता की ह्याच्यामध्ये आम्ही कुठला हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे ज्यांनी केलेला असेल कुणी त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल, पोलिस तपास आणि जे काही आमचा संशय आहे त्या दिशेने सुद्धा आमचा पण तपास चालू आहे. त्यामुळे या ठिकाणी विनाकारण चांगलं काम करणारे किंवा ऍक्टिव्ह जे काय रोल करणाऱ्या एखाद्या तरुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये असं या माध्यमातून मी सांगू इच्छितो. भाऊ, रणवीर त्यांना त्यासारखं टार्गेट केलं जात आहे, कारण तुम्ही आता सांगत होता की म्हणजे कामाची पद्धत, पण तुम्हाला असं का वाटतं की त्यांच्यावर सारखी टीका केली जाते रणवीर राऊत यांच्यामध्ये? आता ती सातत्यानं सांगितलं जातं की आता मी बघितलं ते निवेदन तर दिलेलं आहे, एवढी दहशत मोकळा असलं तर काय आता हे निवेदनातच म्हणले कसली दहशत आहे काय. आता हे प्रकार मलाच अजिब वाटायला लागला. कधी तुम्ही आम्ही कुणाला चापट मारलेली कधी बघितली काय भांडणं मारामारी? अरे दहशत कधी होती, काय होती, पूर्वीचा काळ काय होता, कशा पद्धतीने होता, कशा पद्धतीने काय घटना घडल्या आणि ती रोखण्याचं काम कोणी केलं ह्याचं पहिल्यांदा आत्मपरीक्षण करा. आणि विनाकारण आता माझ्या माहिती तर एखादी एनसी सुद्धा नसेल, आता तो सुद्धा वकिली केलेला पोरगा आहे, दोन्ही माझी मुलं लॉ केलेले, त्याच्यावरती एक एनसी सुद्धा नसेल बहुतेक पोलीस स्टेशनला. चुकून निवडणुकीतलं असलं तर असलं, नाही तर त्याच्यावर कुठलं काय रेकॉर्ड आहे का त्याचं खराब काय असलं तर सांगावं त्यांनी. ही घटना राजकीय द्वेषापोटी झाली असं तुम्हाला वाटतंय? नाही, काय झालंय की मी तुम्हाला आणखीन पण सांगतो, तुम्ही परत पण सांग की आम्ही आमचंच कौतुक करतो, कौतुकाचा मुद्दा नाही. ज्याच्या त्याच्या नशिबातल्या ह्या घटना आहेत. तुम्हाला सांगतो की शेवटी देवाचं भगवंताचा आशीर्वाद कोणाला मिळणार आहे, कुणाला पद मिळायच्या, कोण लोकप्रतिनिधी होणार आहे, कोण आमदार होणार आहे, कोण नगराध्यक्ष होणार आहे, कोण नगरसेवक होणार आहे, ज्याच्या त्याच्या नशिबातले भाग आहे. कुणाला काय उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होणार हे सगळं एखाद्याला अंबानी बरोबर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत होते, ते आज जगात एवढी मोठी उद्योग. आता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, त्यांचं पण किस्सा माहिती आहे, देशाचे पंतप्रधान झाले. शेवटी ही नशिबाच्या घटना आहेत. तुम्हाला सांगतो
त्याच्यामुळे आपल्या नशिबाला जर नशीब नसेल तर आपल्या नशिबाला दोष द्यावा, दुसऱ्याला विनाकारण बदनाम करण्याचा कधी कुणी प्रयत्न करणं आपलं काम आहे. शेवटी फळ देणं भगवंताचं काम आहे. मी तुम्हाला आणि आम्ही आपल्या प्रामाणिकपणाला आपली जनतेची सेवा करतो, मी किंवा माझा परिवार, आणि आम्हाला योगानं भगवंताचा आशीर्वाद लाभतात. दुर्दैवानं काय घटना विधानसभेमध्ये आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न केला एवढं काम करून. मग तशी तर आमची चूक काय आम्हाला पण समजली नाही, परंतु काही वादग्रस्त विषय झाले त्याच्यात बदनाम करण्याचा आम्हाला प्रयत्न केला. परंतु आज तुम्हाला पण माहित आहे, आज बार्शीकर पूर्ण म्हणतो 10 वर्ष बार्शी मागे गेली, 15 वर्ष मागे सगळेच म्हणतात. आज व्यापारपेठ ओस पडली तरी सुद्धा आम्ही थांबलो नाही. तुम्ही सगळेजण पाहताय. तरी पण आम्ही शेतकऱ्याच्या मदतीला धावून जातोय, व्यापाऱ्याच्या मदतीला धावून जातोय, सगळ्या नागरिकांच्या तरुणांच्या मदतीला. आता MIDCचं मी त्या दिवशीच पत्र दिलं, नवीन MIDC जामगावला व्हावे म्हणून, उपळा भागामध्ये व्हावे म्हणून. म्हणजे आमचं काय काम थांबले अशातलं भाग नाही. आता शेतकऱ्या द्राक्षाचा विषय असेल, आंब्याचा विषय असेल, तुम्ही पाहताय सगळेजण. आम्ही सातत्यानं सामाजिक कार्य करत राजकारण पण करतोय. शेवटी हे काम केल्यानंतर फळ देणं न देणं ती भगवंताचा विषय, पण मिळतच नाही. आता ही पाच पायाने जन्मले त्याला काय करायचं? ही कुणाचं तरी टेकन घ्यायचं, कुणाच्या तरी तुकड्यावरती जगायचं, यांचं हे एकदा तिकडे जायचं आणि एकदा मायाकडे यायचं, टेंडर घ्यायचे, काय तर पैशाची मागणी करायची आणि भानगडी करत बसायची. नाहीतर आमचा स्वाभिमान दुखवला. कोण स्वाभिमान दुखवला? हायच कुठं तुम्ही स्वाभिमानी माणसं? तुम्हाला फक्त टेंडर मिळालं किंवा 4 पैसे मिळाले किंवा फुकटचं काय मिळालं तर झालं, त्याच्यातच समाधानी असणारा हा वर्ग आहे. दुसऱ्यावरती टीका करायची. आता नगरपालिकेला बघू ना, तर रिंगणात येणार त्यावेळेस बघू आपण काय असेल ते. बार्शीला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण बीडच्या घटनेशी असा संबंध सोडला जातोय आणि आमच्या घरापर्यंत आले असं त्यांनी काल तिथं पोलीस स्टेशन मध्ये वक्तव्य केलेलं आहे मध्ये हे घरापर्यंत आलंय, असं कसं चालेल? हे रोहित पवारांनी पण त्या ह्याच्यामध्ये बीडचा उल्लेख केला. बार्शीला कुठेतरी बदनाम करण्यात तुमच्या मागून करण्याचा प्रयत्न केला जातोय. आता तुम्ही सगळेच उपस्थित पत्रकार बांधव आहेत, सगळी जनता पाहतीये, लाईव्ह आहे सगळं. मला तुम्ही सांगा, बार्शीत काय घटना घडली? काय घडली? कुठं काय झालंय का? कुणावर वार काय झालंय काय मला सांगा ना तुम्ही. या बार्शीमध्ये एवढं मोकळी गाज पोलिसांना आहे की कुणीच नाटक करू शकत नाही. त्या ठिकाणी पोलिस काय जरी झालं तर दुनियेचा आज कडक करतात. काय मला सांग, घडलंय काय मला सांगा बार्शीत? बीड सारखी कुठं घटना आहे? एखादा मर्डर झालाय, कुठं हाफ मर्डर झालाय, काय झालंय काय मला सांगा ना तुम्ही. झालंय का काय? माझ्या कारकिर्दीत पण झालं ना. आणि मुळातच स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं विशेष लक्ष बार्शीकडे आहे. आणि एवढं शिस्त प्रिय बार्शी असताना बार्शीला बदनाम करण्याचा संबंध काय आहे? बंद करू.